वेलकम टू खरुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स चॅप्टरचं इलस्ट्रेशन 1 सॉल्व करणार आहोत, जे पेज नंबर 256 वर आहे. इलस्ट्रेशन 1, फॉलोइंग आर सम अकाउंटिंग एरर, रेक्टिफाय देम. आता ह्याच्यात असं स्पेसिफिक काय लिहिलं नाहीये, बिफोर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स का आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. तर आपण आधी सम बघूया, मग आपल्याला कळेल जसं पुढे जाऊ तसं. A sale for ₹15,000 made to Vaishnavi was not entered in sales book. ट्रान्झॅक्शन काय आहे, बेसिकली सेल्स झालंय, वैष्णवीला सेल केलं होतं. तर हे सेल्स बुकमध्ये आपण एंट्री मारायला हवी होती, ती मारलीच नाहीये. मग ह्याच्यामध्ये काय झालंय, कम्प्लीट ओमिजन झाले. म्हणजे बोथ द साईड डेबिट पण नाही मारली आणि क्रेडिट पण नाही मारली आहे. म्हणजे दोन्ही डेबिट्स आणि क्रेडिट्स इक्वल अमाऊंटने चूक केली आहे, दोन्ही मिस केलंय. तर हे काय झाले, हे टू साइडेड एरर झालं ना. म्हणजे ट्रायल बॅलन्सला इफेक्ट दिसणार नाही ह्याचा. मग सस्पेन्सचा प्रश्न येत नाही. सस्पेन्स अकाउंटचा प्रश्न कधी येतो, जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये डिफरन्स येतो तेव्हा सस्पेन्सचा इफेक्ट येतो. तोपर्यंत सस्पेन्सचा प्रश्नच नाही आहे. जे डेबिट आणि क्रेडिट इक्वल असतात तेव्हा आपण त्याला एंट्री मारून सॉल्व करणार. मग इथे आपल्याला जी एंट्री मारली नाही आहे ती मारायची आहे. 1 एंट्री काय होणार, दोन गोष्टी काय आहेत, सेल्स आहे आणि कस्टमरचं नाव वैष्णवी. मग पेमेंट केल्याचं काय लिहिलं नाही आहे, तर हे झालं क्रेडिट सेल. मग आपण करणार काय, सेल्स काय आहे, इन्कम आहे, इन्कमला आपण क्रेडिट करतो. आणि वैष्णवी कस्टमर आहे, तिला आपण गुड्स दिले, शी इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट, म्हणून डेबिट द रिसिव्हर या रूलप्रमाणे आपण तिला डेबिट करणार. आपली एंट्री होणार वैष्णवी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बिंग जे क्वेश्चन मध्येच दिलंय, सेल्स मेड टू वैष्णवी नॉट एंटर्ड, वॉज नॉट एंटर्ड इन द सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. बिंग किंवा डायरेक्ट शॉर्टमध्ये लिहायचं असेल आपल्या शब्दात पण लिहू शकतो बिंग, आणि आपल्या शब्दात लिहायचं असेल तर काय लिहिणार आपण, बिंग क्रेडिट सेल नॉट एंटर्ड इन सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. अमाऊंट काय 15,000, 15,000. दूसरा क्वेश्चन, सैलरी ऑफ 9,000 पेड टू अकाउंटंट वरुण दास वॉज डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. तर असं ट्रान्झॅक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे. काय आहे ते, एक्सपेन्स आहे सॅलरीचं, आणि एक्सपेन्स कुणाला पे केलं होतं, वरुण दासला. पण आपण डेबिट कुणाला केलंय, वरुण दासला केलंय, पर्सनल अकाउंटमध्ये केलंय. आपण एक्सपेन्सच्या नावाने बुक करतो. तर मग एंट्री हवी कशी होती, सॅलरी अकाउंटला काय केलं असतं, सॅलरी एक्सपेन्स आहे, एक्सपेन्सला आपण सॅलरीला डेबिट करतो, बरोबर, एक्सपेन्सेसला आपण डेबिट करतो म्हणून. आणि ही पे केली आहे ना, पे केल्यावरती आपण कॅश किंवा बँकला इफेक्ट दिला असणार. आपण कॅश पकडूया, तुम्ही बँक पकडलं तरी चालेल कसंही. तर ही एंट्री असायला हवी होती. पण डेबिट कशाला केलंय, सॅलरीला न करता वरुण दासच्या पर्सनल अकाउंटमध्ये, म्हणजे वरुण दास अकाउंटमध्ये एंट्री पास केली आहे, डेबिट केलं आहे. इथेच दिलंय ना सगळं. चूक काय झाली आहे, डेबिट वरुण दासला केलं आहे ते, आणि करायला काय हवं होतं, सॅलरी करायला हवं होतं. कॅश बाहेर गेली आहे हे बरोबरच आहे आणि तसंच केलं आहे एंट्री. मग कॅशला काही इफेक्ट द्यायचा नाही. मग आपल्याला इफेक्ट कशाला द्यायचं आहे, जे करायला हवं होतं ते करूया. सॅलरी अकाउंटला डेबिट करायला हवं होतं, तर सॅलरी अकाउंटला डेबिट करूया. सॅलरी अकाउंट डेबिट 9,000. आणि वरुण दासला डेबिट नाही करायला हवं होतं, तो डेबिट इफेक्ट घालवण्यासाठी त्याला आता आपण क्रेडिट करणार, रिव्हर्स करणार टू वरुण दास, क्रेडिट करून, बरोबर, 9,000. नरेशन आपल्याला क्वेश्चनमधूनच मिळणार. सॅलरी पेड टू अकाउंटंट वरुण दास वॉज रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट, नाव रेक्टिफाईड. चूक झाली, आता दुरुस्त केलं, आता रेक्टिफाय केलं. बिंग सॅलरी पेड टू वरुण दास wrongly debited to his personal account, now rectified. मग आता जे वर्किंग होते काय, आपण आधी रॉंग एंट्री मारत होतो, त्याला रिव्हर्स करत होतो, मग करेक्ट एंट्री मारत होतो, आणि मग त्याला कंबाईन एंट्री करत होतो रेक्टिफाईंग एंट्री म्हणून. तर ते वर्किंग तुम्हाला आता इथे डायरेक्ट केलंय तुम्ही. तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट मारायचं आहे. पण हे डायरेक्ट एंट्री सुचत नसेल, कन्फ्यूज होत असेल, तर रफमध्ये तशी एंट्री मारायची. करेक्ट काय होती, सॅलरी टू कॅश,
आणि मारली काय होती, वरुण दास टू कॅश, आणि कॅश तर बरोबर होतं, चुकलं काय होतं, हे डेबिट आणि हे डेबिट. हे बरोबर आहे तर हे आपल्याला करायचं आहे, हे पास करायचं आहे, आणि हे बरोबर नाही आहे तर ह्याला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे, क्रेडिट करायचं आहे. मग एंट्री झाली सॅलरी अकाउंट डेबिट टू वरुण, असं इफेक्ट आहे. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करून करायचं आहे. आता तिसरं ट्रान्झॅक्शन, ओल्ड फर्निचर सोल्ड फॉर 3500 वॉज एंटर्ड इन सेल्स बुक. आता फर्निचर आहे, फर्निचर म्हटलं की फिक्स्ड ॲसेट आहे, फिक्स्ड ॲसेटची एंट्री सेल्स बुकमध्ये येते का, नाही येत. सेल्स बुकमध्ये आपण जे गुड्स सेल करतो त्याचीच एंट्री येते, बरोबर. म्हणजे चूक काय झाली आहे, फर्निचर अकाउंटची एंट्री सेल्स बुकमध्ये गेली आहे. तर करेक्ट एंट्री काय होती, सेल केल्यावरती पैसे येतात, सेल केलं की काहीतरी येणार ना, पैसे किंवा क्रेडिट सेल असेल तर कुणाचं तरी नाव येणार, तर कोणतरी रिसिव्हर ऑफ बेनिफिट आहे किंवा पैसे आले. व्हॉट कम्स इन रूलप्रमाणे आपण कॅशला इफेक्ट देणार. आपण अज्युम केलं कॅशने पैसे आले तर, बँकने आले तर डेबिट द रिसिव्हरप्रमाणे आपण बँकला डेबिट करणार. म्हणजे पैसे आले म्हणून व्हॉट कम्स इन रूलप्रमाणे कॅशला डेबिट, आणि ॲसेट बाहेर चाललंय तर त्याप्रमाणे आपण फर्निचरला क्रेडिट करायला हवं होतं, बरोबर. पण आपण क्रेडिट कशाला केलं आहे, हे बरोबर हवं होतं, पण आपण चुकून क्रेडिट कशाला केलं आहे, सेल्सला क्रेडिट केलं आहे. आपण इन्कम्सला क्रेडिट करतो ना, सेल्स हे इन्कम आहे, इन्कमला आपण क्रेडिट द इन्कम अँड गेन्स या रूलप्रमाणे क्रेडिट करतो. तर ही चूक झाली आहे. मग कॅशचा संबंध नाही, चूक काय झाली आहे, क्रेडिटमध्ये चूक झाली आहे. मग ह्याला आपण एंट्रीने रेक्टिफाय करणार. म्हणजे करायला हवं होतं ते करूया. काय करायला हवं होतं, फर्निचरला क्रेडिट टू फर्निचर अकाउंट 3500, आणि आपण केलं काय, सेल्सला क्रेडिट केलं आहे. जे नाही करायला हवं होतं ते आपण रिव्हर्स करूया. रिव्हर्स करताना आपण करणार त्याला डेबिट. मग सेल्स अकाउंट डेबिट 3500, आणि नरेशनमध्ये लिहिणार बिंग, काय चुकलं, फर्निचर सोल्ड वॉज रॉंगली एंटर्ड इन सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. बिंग फर्निचर सोल्ड वॉज रॉंगली एंटर्ड इन सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. चौथी एंट्री काय, कॅरेज पेड, खर्च कुठला आहे, गुड्स अँड कॅरेज असतात, गुड्स कॅरी करायला जो खर्च होतो, पेड ₹500 ऑन परचेस ऑफ मशीन वॉज डेबिटेड टू कॅरेज अकाउंट. आता आपण हे AS10 प्रमाणे, हे आपण इथे घेऊया, AS10 प्रमाणे आपण काय करतो, कॉस्ट ऑफ ॲसेट असेल त्याच्यामध्ये जे काय ॲसेट परचेस करताना, न्यू ॲसेट परचेस करताना जे काय खर्च होतो ते आपण ॲसेटच्या कॉस्टमध्ये ॲड करतो, म्हणजे काय कॅपिटलाइज करतो. तर इथे त्यांनी कॅपिटलाइज न करता त्यांनी कॅरेज अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं आहे, तर ते चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला करायला काय हवं होतं, मशीनच्या कॉस्टमध्ये ती व्हॅल्यू ॲड करायला हवी होती. मशीन अकाउंट 500 टू कॅश अशी एंट्री आली असती. कॅश बाहेर चाललाय, पे केलं ना आपण खर्च, आणि मशीनला आपण त्या कॉस्टमध्ये ॲड केलं असतं, मशीनला डेबिट केलं असतं. पण त्यांनी केलं आहे काय, वॉज डेबिटेड टू कॅरेज अकाउंट. डेबिट कशाला केलं आहे, रॉंगली कॅरेजला. म्हणजे करायला पाहिजे ते करायचं डेबिट, आणि जे नाही करायला पाहिजे ते आपण क्रेडिट करणार. मग एंट्री काय होणार, मशिनरीला डेबिट टू कॅरेज अकाउंट 500, बिंग कॅरेज पेड ऑन परचेस ऑफ अ मशीन वॉज रॉंगली डेबिटेड टू कॅरेज अकाउंट इन्स्टेड ऑफ मशीन अकाउंट, किंवा इन्स्टेड ऑफ ॲडिंग टू द कॉस्ट ऑफ मशीन. बिंग carriage paid on purchase of a machine was wrongly debited to carriage account, now rectified. ही झाली चौथी एंट्री. आणि आता पाचवं, कॅश ₹45,000 पेड टू आदित्य वर्मा वॉज डेबिटेड टू कुमार वर्मास अकाउंट. म्हणजे दोन वर्मा आहेत, तर एका मिस्टर वर्माचं दुसऱ्या मिस्टर वर्माच्या अकाउंटमध्ये एंट्री झालेली आहे. तर ह्यात झालं काय आहे, एकाचा अमाऊंट दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये गेलेले आहे. तर मग आपण एंट्री कशी पास करणार, करेक्ट एंट्री काय, कॅश पेड आहे तर कॅश व्हॉट गोज आउट या रूलप्रमाणे तर आपण त्याला क्रेडिट करणार. तर हे तर बरोबर एंट्री झालेली असणार. फक्त जो डेबिट पार्ट आहे तो आपण केलाय कुणाला डेबिट, कुमारला केलाय, हे रॉंगली केलंय ना, बरोबर आहे. हे रॉंगली डेबिटेड टू कुमार अकाउंट, तर ह्याला आपण क्रेडिट करणार. आणि आदित्य वर्मा
ला ॲक्च्युअलमध्ये पे केलं आहे, तर डेबिट द रिसिव्हर प्रमाणे आपण आदित्य वर्माला ॲक्च्युअलमध्ये डेबिट करणार, बरोबर. मिळायला पाहिजे कुणाला होतं, पे टू आदित्य, तर आदित्यला डेबिट करणार, डेबिट द रिसिव्हर. आणि चुकून डेबिट केलेलं कुणाला, कुमारला, तर कुमारचं उलट करणार. पाहिलं तर आपण एंट्री पास करूया तुम्हाला कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. करेक्ट एंट्री काय येणार, आदित्य टू कॅश, बरोबर. आदित्य इज अ रिसिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून त्याला डेबिट करणार. कॅश वॉट गोज आउट प्रमाणे आपण कॅशला क्रेडिट करणार. पण क्वेश्चनमध्येच दिलंय की चुकून कुणाला डेबिट केलंय, कुमारला डेबिट केलंय. म्हणजे आपण एंट्री कशी मारली, कुमार अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री मारली आहे. तर कॅश तर इफेक्ट बरोबर आहे, मग ह्या एंट्रीचा काय संबंध नाही. मग आपण फक्त इफेक्ट कुणाला देणार, हे करायला हवं होतं तर हे आपण करणार, आणि हे करायला नाही हवं होतं तर ह्याला आपण क्रेडिट करणार. मग एंट्री होणार आदित्य अकाउंट डेबिट, म्हणजे ज्याला ॲक्च्युअलमध्ये पैसे मिळाले तो करेक्ट अकाउंट, टू कुमार अकाउंट, ह्यांना नाही मिळाले तरी आपण ह्यांना डेबिट केलं होतं म्हणून आता आपण त्याला क्रेडिट करतोय करेक्शनसाठी. अमाऊंट आहे 45,000. आणि नरेशन आपण क्वेश्चनमधूनच उचलणार. बीइंग कॅश पेड टू आदित्य वर्मा वॉज रॉंगली डेबिटेड टू कुमार वर्मा, नाव रेक्टिफाईड. कॅश पेड टू आदित्य वर्मा वॉज रॉंगली डेबिटेड टू कुमार वर्मा, नाव रेक्टिफाईड. तर अशा पद्धतीने आपला हा सम झालेला आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर ह्यात सगळे सम्स टू साइडेड एरर्सचे होते. म्हणजे तुम्ही बघितले तर दोन्ही जे काय चुका झाल्या त्यात दोन्ही डेबिट आणि क्रेडिट इक्वल चुका झाल्या आहेत. त्यामुळे आपण एंट्री पास करून हे एंट्रीज रेक्टिफाय केल्यात. ह्या सममध्ये सस्पेन्स अकाउंटचा प्रश्न नाही आहे. सस्पेन्स अकाउंटचा प्रश्न कधी येणार, जेव्हा असं दिसतंय की डेबिट आणि क्रेडिट्समध्ये इम्बॅलन्स आहे, डेबिट आणि क्रेडिट इक्वल नसेल तर आपण सस्पेन्स अकाउंट काढायचं का नाही ह्याचा विचार करतो. तेव्हा आपण विचार करतो की ट्रायल बॅलन्स ऑलरेडी बनवलेलं आहे का नाही, त्याप्रमाणे आपण डिसिजन घेतो की काय करायचं. पण ह्या सम्समध्ये हा पहिला सम आहे, मग त्यांनी सिम्पल ठेवला आहे. टू साइडेड एरर्स हे सिम्पल असतात सॉल्व्ह करायला, कारण की त्यात आपल्याला फक्त एक एंट्री पास करायची असते, त्याच्यात सस्पेन्स अकाउंटचा संबंध येत नाही. तर असा होता हा तुमचा इलस्ट्रेशन 1 पेज नंबर 256 वरचा. सम समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.